ब्रेकनंतर सुपर प्राईम टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7ही धरणं आता 99% भरलेत। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, 7ही धरणं 99% भरली। जून 2026 पर्यंतची पाण्याची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणारी एकूण 7 धरणं आहेत। त्यातील 2 धरणं हे मुंबईत तर उर्वरित 5 धरणं हे मुंबईच्या बाहेर आहेत। त्यातील अप्पर वैतरणा, तानसा धरण, मिडल वैतरणा आणि मोडक सागर या धरणांची मालिका पूर्ण क्षमतेने भरलेली आहे। भांडूप पंपिंग स्टेशन पासून तब्बल 60 किलोमीटर लांब असलेलं तानसा धरणातील पाणी हे गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून मिडल वैतरणामध्ये आणि त्यानंतर मोडक सागर या धरणात येतं आणि त्यातून हे पाणी थेट भांडूप पंपिंग स्टेशनला येतं। सध्या मी तानसा धरण परिसरामध्ये आहे। सध्या पाहू शकता हे धरण अगदी आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे आणि एकंदर हे धरण मुंबईपासून साधारण 60 किलोमीटर लांब आहे आणि या धरणामधून मिडल वैतरणा आणि मिडल वैतरणामधून मोडक सागर आणि तिथून मग थेट भांडूप पंपिंगमध्ये अशा प्रकारे पाण्याचं हे जे नियोजन आहे ते आपल्याला असलेलं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण गुरुत्वाकर्षणाचा वापर करत हे पाणी थेट मुंबईपर्यंत पोहोचतं। कॅमेरा विनील पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, तानसा धरण। येथील पूर्ण पाणी सप्लाय हा भांडूप कॉम्प्लेक्सला जातो, तिथं ट्रीटमेंट होतं। असं एकूण साधारणतः 1500-1550 मिलियन लिटर प्लस जी भातसा सिस्टीम आहे मगाशी उल्लेख केला, त्यातनं आपण 550 ते 600 मिलियन लिटर पाणी इंजेक्ट करतो या सिस्टीममध्ये आणि हे सर्व पाणी भांडूप कॉम्प्लेक्सला एकत्रितरित्या जवळपास 2550 मिलियन लिटर पाणी जातं। धरणांमधील पाण्यावर भांडूप पंपिंग स्टेशनमध्ये शुद्धीकरण करून ते मुंबईतील इतर भागामध्ये अगदी मलबार हिलपर्यंत पाण्याचा पुरवठा केला जातो। हा खरंच एक आविष्कार असून त्यामुळे मुंबईची वर्षभराची तहान भागत असते। जून 2026 पर्यंत आता मुंबईची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे। तानसा धरण हे ओव्हरफ्लो झालंय, तर मोडक सागर धरण 99% भरलंय। भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता गारगाई धरण हे लवकरच बांधलं जाणार असून मुंबईकरांची वाढती पाण्याची मागणी या धरणातून पूर्ण होण्यास मदत होणार आहे। सध्या आपण आहोत मोडक सागर या धरणामध्ये, या धरणाच्या जवळ आणि एकंदर या संपूर्ण धरणामध्ये सध्या पाहिलं तर कुठेतरी एकंदर हे संपूर्ण धरण जे आहे सध्या 90%हून अधिक भरलेलं आहे। साधारण हे लवकरच हे ओव्हरफ्लो देखील होणार आहे अशा प्रकारे एकंदर आपल्याला माहिती मिळत आहे। एकंदर या धरणातून हे धरण अत्यंत महत्त्वाचं आहे मुंबईसाठी। याचं कारण म्हणजे या धरणातून साधारण दिवसाला 4000 दशलक्ष लिटर इतका नियोजन करून पाणी पुरवठा जो आहे तो मुंबईला केला जातो। अशा प्रकारे हे धरण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। सध्या या संपूर्ण धरणाच्या ठिकाणी आपण आहोत आणि एकंदर या संपूर्ण धरणाचा आढावा सध्या आपण घेतलेला आहे। कॅमेरा विनील पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। हे वैतरणा सिस्टीम मधलं सर्वात महत्त्वाचं धरण आहे। अप्पर वैतरणा जे की राज्य शासनाच्या मालकीचं आहे, त्याच्यानंतर त्याच्या डाऊनस्ट्रीमला मिडल वैतरणा धरण आहे आणि त्यानंतर हे मोडक सागर धरण। अप्पर वैतरणा आणि मिडल वैतरणा येथील पाणी आपण नदीपात्रातनं मोडक सागरला जमा करतो आणि इथून मुंबईसाठी जे पाणी जातं ते ट्रान्समिशन सिस्टीम चालू होते। पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी अनेक कामं आणि उपाययोजना केल्या जातात। यामध्ये विकसनशील भागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणं, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्यानं बदलून त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकणं, सेवा जलजोडण्यांच्या जुडग्यांऐवजी एक सामायिक जलवाहिनी टाकणं, गळतीची ठिकाणं शोधून त्याची तात्काळ दुरुस्ती करणं यासारख्या अनेक कामांचा यात समावेश असतो। तर साधारणतः 440 गारगाईमधनं आणि 400 तिकडलं असं येत्या 5-6 वर्षामध्ये 800 ते 850 मिलियन लिटर पाणी ॲडिशनल आपल्या मुंबईकरांसाठी मिळेल आणि थोड्या प्रमाणात मुंबईची जी काही टंचाई आजकाल जाणवते ती कमी होण्यास मदत होईल। आजच्या घडीला 99.70% धरणं भरलेली आहेत। 14,47,000 मिलियन लिटर साठा जमा झालेला आहे आणि याचं नियोजन करून आम्ही हा साठा वर्षभर पुरवू। आणि एकंदर या संपूर्ण धरणाची सध्या पाण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे भरलेली आहे आणि साधारण 90%हून अधिक पाणी भरलेलं आहे। लवकरच धरण ओव्हरफ्लो होणार आहे आणि मुंबईकरांचा या वर्षाचा पाणीची जी समस्या आहे, जो प्रश्न आहे, तो सध्या सुटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विनील पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। तानसा हे धरण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलस्रोतांपैकी एक आहे।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, बिहार, तुळशी अशा 7ही धरणांमधील पाणीसाठा 99% झालाय. यंदा झालेल्या दमदार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडल्यानं धरणांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.